अरे 23 डिसेंबरच्या आत यावर आम्ही सांगितलं की तुम्हाला 23 डिसेंबरपर्यंत वेळ दिला. पहिला आणि 40 दिवसाचा दिला होता. या अगोदर 3 महिन्याचा दिला होता, आता 2 महिने. यावर सविस्तर एवढ्याबाबत चर्चा झाली आणि मात्र एक खरं आहे की सरकारनं ज्या नोंदीच्या बाबत काम केले त्यावर मराठा समाज आहे की प्रचंड नोंदी सापडल्या. फक्त विषय इथं एकच आहे की जे उपोषण सोडताना ठरलं होतं ते मी मामाला एक साक्षीदार होते त्या दिवशी साहेब पण होते यांच्या समोर ते सांगितलं की त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी निघाला पाहिजे. कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटलं. ते त्या नोंदी सापडल्या. आता 54 लाख नोंदी मिळाल्या अशी खात्रीला आहे त्यांची माहिती. त्यानुसार ज्या 2-3 विषयावर आरक्षण ठरलेलं होतं त्या विषयावर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्या कारणानं मराठा समाज ओबीसीत असल्या कारणानं ओबीसीला धक्का लागतच नाही. धक्का लागायला काही संबंधच नाही. मराठा ओबीसी धक्का लागून जातो. त्यांनी वारंवार विनंती केली 24 तारखेची मुदत वेळ वाढवली द्या. तुम्ही काय म्हणताय? नाही ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळी वाढवूनच दिलेले नाही असं नाही. कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही. त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे. आताही करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाही, परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे आणि दिला नव्हता. मामा बरोबर हे 24 डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या. आम्ही दिला मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला. आज आमच्या लेकरांच्या विषयाचा प्रश्न आहे. कारण भरत्या ज्या आहेत मी माझ्या साहेबांना विशेष करून सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष. ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून का. आमचं काय दुमत नाही त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकरात वाटोळं असं आमची भूमिका नाही. त्यावर ते मात्र ते आणि विशेष मात्र राज्यातल्या पूर्ण माझा जो म्हणला होता ते आणखी घेतलेले नाहीये. त्या तातडीनं जर ह्या 2-3 दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल. पुढे चर्चेला आणखी मोकळी वाटली त्या घेऊन. आणि आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक करू नये म्हणले होते ते पण केले. तर या पुढच्या काळात नोटीस दिल्या त्या थांबून त्या गुन्ह्यातून सरसकट पुढे जात आहे. वेळ वाढवून द्यायची त्या बाबतीत तुमचं काय? वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही. त्यांनी जर एकदा भौतिक कागद वाचला कारण आणखी नाही 8-10 दिवस आहे. थोडे दिवस नाहीत. आणि 17ला बैठक ठेवली म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही. हा सरकारचा गैरसमज विनंती आणि तुमचा वेळ कमी केलेला नाही. 17ला याच्यासाठी की मागं काय घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाले नाहीत. त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी. पण त्यांनी आता येऊन सांगितलं सरकारचं काम सांगितलंय काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तीही मी रात्री वाचतो. म्हणजे उद्या मला मराठा समाज समोर तो ठेवता येईल की अशा अशा स्वरूपाचा आहे. मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही. याच्यावरती मी ठाम आहे. फक्त एवढंच की आणखी खूप वेळ आहे 24 डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकतं. जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या 3 शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही की पुढे वेळेची सुद्धा गरज लागत. पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती. मात्र 24 डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंती. पहिल्याच वेळ वाढवून द्यायची